5-6-7 महिने होत गेले. गडावरचं पूर्ण साहित्य, पूर्ण अन्नधान्य संपत आलं, तरी सुद्धा तिथले मावळे खंबीरपणे उभे होते. लगेच शिवाजी महाराजांच्या राज्य जानेवारी महिन्यामध्ये नेमकंच पन्हाळागड हातात आला होता. तेव्हा रेणापूर गावचा एक शिवाजी काशीद नावाचा मुलगा हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखा, त्याचं बोलणं, त्याचं वागणं, त्याचं हसणं, त्याचं प्रत्येक रगमध्ये फक्त शिवाजी महाराज दिसत होते. तो शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी आला. शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि भेटला. म्हणला, महाराज तुम्ही मला बोलवणं धाडलं? हो की शिवा, आलोय मी तुला भेटण्यासाठी. शिवाजी महाराजांचं त्यांचं भेटणं झालं आणि मी आमच्या रयत्यांच्या मुखातून ऐकवलं की तू आमच्यासारखं जगतोस, आमच्यासारखं राहतोस, तू आमच्यासारखं वेषांतर करतोस. म्हणला हो महाराज. चल बरं जा एकदा करून दाखव. शिवाजी महाराज सारखं जिरोटोप घातली, वस्त्र धारण केले आणि महाराज समोर आले आणि महाराज त्याला चक्क असं बघतच राहिले. मग लगेच त्याच्या तोंडात आलं, महाराज मग मला तो सिद्धीजोर ओळखायचा नाही हो. मग लगेच महाराजांना कळलं, अरे याला कसं माहीत की मी सिद्धीजोरांना चकमका देण्यासाठी मी तुला बोलू. म्हणला, महाराज मी तुमच्यासारखा वागतो, तुमच्यासारखा बोलतो, तुमच्यासारखा हसतो, एकदम करेक्ट तुमच्यासारखी मी नक्कल करतो, तर तुमच्या मनातला एवढा गोष्ट मला कसं काय नाही समजणार. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं, अश्रू आले की माहीत होतं महाराजांना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर शिवाजी महाराज समोर आल्याच्या नंतर तो तिथंच त्याच ठिकाणी मावळा माझा शिवाजी काशीत माझ्या समोर येणार नव्हता. काय मावळे जमा केले, तिथंच शिवाजी काशीत का गेला. शिवाजी काशीला माहीत होतं की मावळ्यांना आज मी पहिल्यांदा शेवटच्या ठिकाणी आत्ताच पाहतोय, मी माझ्या कुटुंबाला सोडून माझ्यासमोर चालू. अरे ज्यांना माहीत असल्याच्या नंतर आपण तिथंपर्यंत आपला जीव देण्यासाठी नाही जात, पण हा मावळा माहीत होतं की माझा जीव धोक्यात घेऊन मी चाललोय. हा शिवाजी काशीद. शिवाजी काशीदाचे 2 हे तयार केले, जे त्याला काय म्हणतो आपण बसून येण्याचं असतं ना, ते 2 पालख्या चालू केली. दोन्ही पालख्यामध्ये बसवले. एका पालखीमध्ये शिवा काशीद होता, एका पालख्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते. निघाले टप 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 टप. महाराजांच्या सोबत बाजीप्रभू देशपांडे होते, संताजी होते. शिवाजी काशीद हा एकटा होता. मुठभर मावळे 7-8 मावळ्यांसोबत चलत 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 निघाला. निघाल्याच्या नंतर शिवाजी सिद्धी जोहरला चकमा द्यायचा होता. सिद्धी जोहरला समजत की मला भेटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज येतो. एखाद्याचं काम असेल ना, माणूस गोड बोलतो, त्याच्यासोबत काम करण्यासाठी व्यवस्थितपणे प्रेमानं बोलतो. तसंच सिद्धी जोहरला त्याला प्रेमानं बोललो, आव शिवाजी आव. महाराज समोर आले, शिवा काशीद समोर आला. आल्याच्या नंतर दोघांची गळाभेट झाली, दोघांनी बोलले. त्याच्यानंतर दोघांची चर्चा चालती होती. महाराज शिवाजी महाराजांना त्यांनी हे केले, तुम्हारे जो गढ़ है वो हमारे को दे दो, मैं बड़ी बेगम को बोल के मैं तुम्हें इस औरंग का, इस मुगल का मैं तुम्हें सेनापती बनाऊंगा. महाराज म्हणले शांत बसून ते ऐकत होते. ऐकत ऐकत मध्ये अफजल खानाचा मुलगा फाजल खान टक लावून त्याच्याकडे बघत. तो म्हणला, ये शिवाजी नहीं हो सकता. का? कारण कान्हाजी नावाच्या जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला मारण्यासाठी आले होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यावर एक तलवारीची धार होती आणि ते घाव आतापर्यंत होतं. आता ते इथं घाव दिसत नाही. म्हणजे शिवा काशीद उठला. त्यानंतर जिरोटोप उचलली आणि महाराजांना शेवटचा मुजरा केला. महाराज माझा शेवटचा मुजरा स्वीकार करा. समोर गेला. शाहिस्तेखान सिद्धी जोहर ने विचारलं, क्या तुम शिवाजी हो? हाँ मैं शिवाजी हूँ. आवाजात दम होता. म्हणला, शेवटचं विचारतोय तुला, तू शिवाजी महाराज आहेस का? हो मी शिवाजी महाराज आहे. पुन्हा त्याने शमशेर काढला आणि म्हणला, तू शिवाजी आहेस? तो म्हणला, नाही मी शिवा काशीद आहे. अरे जन्माला जरी मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आलो नसेल, तर मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय, याचा मला अभिमान आहे. शिवाजी काशीद सिद्धी जोरात झटकीने तलवार काढली, खडकीने त्याची मुंडी उडवली. तिथंच त्याच्या रक्तातून जगदंब जगदंब असा आवाज. अशी शूरवीर शिवा काशीद. तानाजी मालुसरे होते. तिथून निघाल्याच्या नंतर घोडगिरी मधलं एक युद्ध सगळ्यालाच माहिती. घोडगिरी मधलं सगळ्याला माझ्या एक्सपिरियन्स. पण
एक वाक्य, बाजीप्रभू आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची एक भेट झाली होती. बाजीप्रभू देशपांडे हे वयानं मोठे होते, शिवाजी महाराज हे लहान. दोघांचे बोलणं झालं की महाराज तुम्ही विशालगडावर जा, गेल्याच्या नंतर 3 तोफाचे मारा मारा, तोपर्यंत मी इथं थांबेन. सिटीजवळचे जे काही सैन्य होते ते सगळे पाठलाग करत होते. मग आलत घोडखींच्या त्या ठिकाणी आले आणि तिथं संताजी आणि बाजीप्रभू देशपांडे होते. आणि वरून पावसाचा गडगडाट चालू होता, पावसाळ्याचे दिवस होते. एकटा बाजीप्रभू देशपांडेने 500 मुघलांना तिथं मारलं. इतकं खंबीर ताकद त्याच्यामध्ये होती. दोघांची भेट होत असताना शिवाजी महाराज म्हणले, नाही बाजी काका, मला तुमच्यासोबत थांबायचं आहे, मला तुमच्यासोबत इथे हे करायचं आहे, मला तुमच्यासोबतच इथं सगळ्यांना मारायचं आहे. मग तेव्हाच महाराज विशालगडाकडे निघाले. इथंपर्यंतचा इतिहास तर सगळ्यांनाच माहीत आहे. पण तिथं विशालगडाच्या पायथ्याशी आपलेच लोक काही थांबून होते. असं म्हणतात, आपले वैरी असतात. आणि तिथं महाराज आले, अरे माझा बाजी तिथं रडतोय, मला जाऊ द्या वर, मला तोफाच्या 3 हे करायचे, मला जाऊ द्या. तिथलं एकही मला ऐकत नव्हता. धडाधड महाराजावर वार करत होत्या. महाराज कापत वर गेले आणि 3 धडाधड तोफ पडले आणि त्या तोफाच्या एका आवाजानं बाजीप्रभू देशपांडेचा श्वास सुटला. तर महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हेच शिवाजी महाराज करतो. कोणीच कोणाला जय म्हणायला सांगत नाही. आणि हा जय जोपर्यंत आपल्या शब्दात मिळणार आहे तोपर्यंत हा आपला मावळा, आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहे.